काय चव यार, ही अशी नाही मिळत. अशी पालकाची गरगटी भाजी आणि अशी पचडी मी बाकी कुठेही खाल्लेली नाही महाराष्ट्रामध्ये. ही खाल्ल्यावर मला कळतं की ही खरी शेंगा पोळी आहे. आतापर्यंतची खाल्लेली बेस्ट. सुरेख आहे, पुरणपोळी फार भारी आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी महाराष्ट्र फूड टूर. आपल्याला परत एकदा घेऊन आलेली आहे सोलापुरात. आणि सोलापूरमध्ये आपण बरेच पदार्थ खाल्ले होते, पण अस्सल सोलापुरी जेवण आपल्याला जेवायचंय. आणि त्यासाठी आपण बोलवतोय आपल्या सोलापूरच्या दोस्ताला, शुभमला. शुभम भाई, वेलकम बॅक. वेलकम बॅक. तुझं सोलापूरला जरा जास्ती असं प्रेम असं आणि असं प्रेम वाढत चाललंय सोलापूरबद्दल. तर मग मला असं वाटतंय की बाकी खूप पदार्थ आपण सोलापूरचे खाल्ले, स्ट्रीट फूड खाल्लं, बाकी पदार्थ खाल्ले, पण मला असं प्रॉपर सोलापूरचं जेवायचं. जेवायचं. दोन खतरनाक वाले रेस्टॉरंट माझ्याकडे. दोन खतरनाक वाले. येस, चला पहिल्या रेस्टॉरंटला जाऊयात आपण. चलो. तर हा म्हणजे एकदम 3 मजले हॉटेल आणि बच्चन सोबत फोटो बघून येणार झालो मी. काय हे नवीन झाले, कारण निसर्ग मला माहिती होतं हायवेवरचं. आणि माझी एक आठवण आहे की 2003 साली मी निसर्गमध्ये जेवलो होतो, जेव्हा मी एकांकिकेच्या स्पर्धेसाठी सोलापूरमध्ये आलो होतो. आणि तेव्हाच शेंगा चटणी, दही आणि भाकरी वगैरे सगळं तो बेत असतो. मग सेम मेनू आहे ना इथे सुद्धा. हो, पुरणपोळी तूप लावून खवापोळी सुद्धा आहे. मला खवापोळी ट्राय करायची आहे. एक शेंगा भाजी सांगूया. लसूणी मेथी ट्राय केलाय? नाही, एक ठेचा. बाबू, अरे काय ही क्वांटिटी आहे का काय? हा जर खाल्ला अख्खा तर ट्रेन आणि बस शिवाय डायरेक्ट पुण्याला जाता येईल. क्या, हा ही अशी ड्राय पाहिजे. ही मेथी, ही शेंगाची भाजी. क्या बात. हे या भाकरी, आहा पातळ. या भाकरी म्हणजे लई पातळ आहे. पण ही शेंगदाण्याची भाजी आहे. ओके, शेंगदाणा चटणी आहे. चटणी पण थोडीशी घेतो. शेंगदाणा चटणी आहे ना, हे बोलायचं पण बोलत नाही बरं का, घरी येऊन बघायचं आपल्या. शेंगदाणा चटणीशिवाय पान हलत नाही, म्हणजे वीक पॉईंट आहे माझा शेंगदाणा चटणी. तर आधी आपण भाजी घेऊयात शेंगदाण्याची. हा 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 काय चव यार, ही अशी नाही मिळत. म्हणजे अस्सल शेंगदाण्याची जी चव आहे ना. बहुतांश लोकांना शेंगा भाजी माहित नाहीये. शेंगा भाजी म्हणल्यावर काय करतात, शेंगा चटणी घेतात किंवा शेंगाचं कूट घेतात, आमटी टाकतात, झाली शेंगा भाजी असं. पण ही प्रॉपर शेंगा भाजी जास्त अशी जळजळीत नाहीये, प्रचंड चविष्ट आहे. आणि ना याची चव आहे ना, पश्चिम महाराष्ट्रामध्ये माझ्या सासूबाई सुद्धा बनवतात. महाद्या नावाची भाजी बनते, त्यात खूप शेंगदाणा घालतात, कूट घालतात शेंगदाण्याची भाजी. महाद्या म्हणतात त्याला, महाद्या. ती साधारण शेंगदाण्याची म्हणजे पश्चिम महाराष्ट्राची भाजी म्हणतायत. पण ही जी चव आहे ती कम्प्लिटली सोलापुरी आहे. म्हणजे हा मसाला आणि लाल रंग आहे त्याला. आता आपण मेथीची खाऊन बघूया. मेथी लसूण ना, लसूणी मेथी. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे लसूण जी चव आहे ना, म्हणजे मेथीपेक्षा लसूणाची चव जास्त येते. तो बर्न्ड गार्लिक असतो ना, मस्त आहे रे. ही सुद्धा मला वाटतं की दह्याबरोबर ती खावी थोडीशी. तर आता मला ना खास दही आणि शेंगदाणा चटणी अशी खायची. अजून एक ऍडिशनल करशील, थोडी चटणी साईडला काढशील, त्याच्यामध्ये लिंबू पिळून ती भाकरीसोबत खाऊन बघ. चटणी लिंबू पिळून? चटणीमध्ये लिंबू पिळून. ओके, ते पहिल्यांदा आहे. अरे हे नया आहे वो, असं झालं मला. कारण घरी शेंगदाणा चटणी असते आमच्या, मी सोलापूरचीच घेतो बाय द वे. हे जास्त भारी लागते. हो, खूप सुंदर लागतं. आपण मसाला शेंगदाणा खातो बऱ्याच वेळा, ते चौपाटीवर मिळतो. येस येस. त्यात लिंबू पिळतो आपण, भारी लागतं ते. तोच प्रकार आहे ना याच्यात, मिक्सर जास्त. आणि शेंगाची चटणी अशा प्रकारे तो प्रत्येक गोष्टी सोबत जातो. वरण भातामध्ये शेंगाची चटणी टाकून खाऊ शकतो, अजून चांगलं होतं. त्याच्यामध्ये अजून कैरीचं लोणचं टाकलं, अजून चांगली लागते. कैरीचं लोणचं आणि शेंगाची चटणी अजून सही कॉम्बिनेशन. मला असं वाटतं की शेंगदाणा आणि खोबरं हे म्हणजे मराठी पदार्थांना मिळालेलं वरदान आहे. खोबरं आता कोकणी साईडला सगळं खोबरं असतं, पश्चिम महाराष्ट्र सोलापूर हे शेंगदाणा. ते भारी वाटतंय ना. रात्रीच्या वेळेस कडकडून भूक लागली होती. बाकी पंजाबी भाज्या वगैरे काही नाही याच्या पुढे, काहीच नाही. सोलापूरला आलात, कुठल्याही हायवेवरच्या जा किंवा इथं या. सिटीमध्ये असाल तर, बाय ट्रेन जाणार असाल तर मग हे शहर आपलं चांगलं आहे. गाडीने जाणार असाल पुणे मुंबईला, हायवेवरतीच आहे. 100 नाही 1000% निसर्ग रेकमेंड करेन. 2003 साली खाल्लेली चव अजूनही माझ्या स्मरणात होती आणि तशीच चव अजूनही आहे.
अस्सल सोलापुरी गोष्टी खा. बाकी रोटी नान बिन सगळीकडे तुम्हाला मिळतच. तुम्ही अजून ठेचा ट्राय केला नाहीत कोणता? ठेचा येस. ओके. ठेचा आधी थोडाच खाऊन बघूया. पहिला ट्राय करो. बाय द वे ठेच्याची भीती वाटते. तिखट आहे आता तो आणवते. खूप जास्त तिखट पण नाहीये आणि हा ठेचा वेगळा आहे कम्प्लिटली. तो पणका लागतो, तिखट लागत नाही. पणका येतो ठेचाचा. आणि नुसती मिरची वाटलेली नाहीये, त्याच्यासोबत शेंगदाणे हा परत त्याने थोडा थोडा कांदा वगैरे टाकलेला आहे तेल पण आहे आणि तेल पण आहे. तेलाला तडका दिलेला आहे, त्याच्यामुळे ते मिरची टेस्ट लागते आणि लागत पण नाही असं आहे. जी पंचेंद्रिय असतात आपली त्यातलं जीभ हे जे इंद्रिय आहे त्याचे मला असं इतकं असं ते छान पाणी सुटतंय जिभेला सतत. वा ठेचा अप्रतिम. लय भारी ठेचा आहे. आणि याच्यामध्ये कॉम्बिनेशन मध्ये ठेचा आणि थोडीशी मेथी खाऊन बघ. ओके. थोडी किंचित. मेथी की भाजी अभी ग्लॅमरस बन गई त्याच्यामुळे नाही का. आता मला कंटिन्यू करू द्या. स्वीट डिशला आपण बोलूयात परत. एक खवा पोळी आणि एक शेंगा पोळी. ही आहे खवा पोळी आणि ही आहे शेंगा पोळी. तर ही खासियत ना सोलापूरची स्वीट डिश मध्ये शेंगा पोळी आणि खवा पोळी. म्हणजे खवा पोळी पण नेहमी इथे बनवतात. म्हणजे सणासुदीला वगैरे. सणासुदीला नाही, हा आवडीचा पदार्थ आहे. आवडीचा पदार्थ. सणासुदीला शेंगा पोळी असते. बरं. मला असं वाटतं की आधी खवा पोळी खाऊयात. त्याचं कारण असं की आता शेंगाणा भरपूर खाल्लेला आहे. येस. थोडं जरा चवीत बदल. आय थिंक हा मैद्याचा असावं असं मला वाटतंय. कारण थोडंसं नाही माहिती नाही. गव्हाचं पीठ आणि खवा प्रॉपर. हो तो आतमध्ये जो तुला घट्टपणा जाणवतो तो प्रॉपर खवाच. बर. खवा पोळी तू खवा पोळी खा, मी माझ्या सवयीनुसार शेंगा पोळी खातो. वा. मला एकदम विदर्भाची आठवण आली. कारण तिथे सुद्धा खवा पोळी खूप छान मिळते अमरावती नागपूरला. आम्ही खाल्ली होती. तशीच चव आहे साधारण. तो जो पॅटर्न आहे तो पातळ आहे फक्त पण अप्रतिम आहे. तो जो गोडवा आहे ना आणि गुळ आहे बहुतेक याच्यामध्ये ना. गुळ खवा गुळाचा गोडवा जास्त छान येतो. आणि गहू म्हणतोय सूळ, मैदा नाही अजिबात. मैदा नाही आहे. आणि मेन म्हणजे कसं आहे यात टेस्ट गोडवा जो आहे तो गोळाचा कमी येतो, खव्याचा जास्त. खूप भारी लागते. मस्त आहे. तर मी शेंगा पोळी ट्राय करतो. ही तोडताना एकदम खुसखुशीत वाटते तोडताना. जास्त भारी आहे. काय करता पहिला शेंगा पोळी. आणि या शेंगा पोळीच्या ह्याच्यामध्ये तुला प्रॉपर गुळाची चव लागेल. तुला शेंगाला लाडू असतो ना जसं अख्खा वितळला असेल ना असा फ्लॅट तसं लागेल तसं लागतंय. येस. शेंगा गुळ. हा. मी आधी शेंगा पोळी का नाही खाल्ली आधी. कारण मी शेंगा पोळी ना पुण्याला घेतली आहे काही ठिकाणी. पॅकेट्स मिळतात ना ते खूप वाईट. एकतर ड्राय असते, त्यात गोडवा नसतो. त्यामुळे मला असं वाटतं शेंगा पोळी अशीच लागते ड्राय. ही खाल्ल्यावर मला कळतं की ही खरी शेंगा पोळी आहे. आणि मेन सणासुदीचा म्हणल्यावर संक्रांतीला सिद्धेश्वर महाराजांची ती यात्रा असते. त्याच्यामध्ये बोंगीची भाजी आणि शेंगापोळी, दही, शेंगाची चटणी, तूप या सगळ्या गोष्टी असतात. त्यामध्ये शेंगापोळी खास आकर्षक. आज त्यासाठी यायला पाहिजे इथे असं मला वाटायला लागलं. प्रसाद खायला. वा. म्हणून मला खवापोळी प्रकार आवडतो खूप जास्त. म्हणलं कसं की ती चांगली पण आहे पण शेंगापोळी खवापोळीला बीट करते की छान आहे. तर या ठिकाणाविषयी मी खूप जास्त ऐकून आहे. छोटं स्वरूप होतं. 2000 साली डायनिंग हॉल आणि थाळी महाराष्ट्रीयन थाळी चालू केली. आता 25 वर्ष झाले जवळजवळ. जर मागवायचं वगैरे जर म्हणलं तर आपण पहिला तिकिटापासून चालू करूयात. जे की दिसता येतं पिठलं भाकरी किंवा झुणका असं जे म्हणतात, मेथी पचडी आणि गरगट्टा घेऊयात. पालक गरगट्टा का? येस. आणि शेंगा चटणी एक आणि दह्याची वाटी. आणि मग नंतर गोड पण काहीतरी खाऊयात आपण. शेंगापोळी इथली पण खाऊन बघूयात आपण. पुरणपोळी, शेंगापोळी, खवापोळी, श्रीखंड, गुलाबजाम, बासुंदी, शेवयाची खीर. शूट करतोय म्हणून टाकलंय का जनरल पण टाकतात? नाही, जनरली पण असतं. कोथिंबीर टाकतात त्याच्यावर. हा. तर आपलं काय काम आहे जेवण येईपर्यंत. तोपर्यंत शेंगाची वाटी संपवायचीच आपल्या चटणीत. पहिला मेथी पचडी, कारण की हा नवीन आणि युनिक काहीतरी पदार्थ दिसला. पचडीने याने एवढं कॉन्फिडेंटली सांगितलं की पचडीच. मला वाटलं की याला माहिती आहे. जनरल मध्ये सांगितलं असं पण मला छान वाटतं हे बघूनच. आणि हे आहे आपला गरगट्टा. मिरची. वाफ आली याच्यामध्ये. क्या बात आहे.
मिरचीची फोडणी पण घातली त्याला सुरेख. तर मला असं वाटतंय सुरुवात झुणक्यापासून करावी. मला असं वाटतं झुणका घेतला असता तर मी दही आणि शेंगदाणा चटणी दही पण घेतो. तर आपण आधी झुणका खाऊयात. काय झुणका आहे, खूप सात्विक चव आहे, खूप सात्विक, अप्रतिम आहे. पचडीचा प्लॅन पचलेला नाहीये, पचकलेला नाहीये, बरोबर लागलाय, एकदम प्रॉपर झालेले. गहू पचडी. येस, छान लागते पचडी. पचडी मस्त आहे रे. लिंबू टाकून ट्राय करूयात पचडीवरती. सुरेख आहे पचडी, भरपूर मेथी आहे आणि ऍक्च्युली कडवटपणा नाही मेथीला अजिबात बिलकुल ना. नाही आहे. हो, बिलकुल नाही. आणि शेंगदाण्याचा कूट आहे त्याला. शेंगदाण्याचा कांदा कूट, कापून लाल तिखट, कांदा. सुरेख पचडी. झुणका एक नंबर, पचडी दर्जेदार, लय भारी पचडी, अशी कुठेच मिळत नाही पचडी. आणि हे आहे पालकाच्या गरगटा. त्याच्यावरती मिरचीची फोडणी होती, लसूण दिसतोय. पालकाचा गरगटा जर म्हटलं तर मी परत तुला सिद्धेश्वर यात्रेकडे घेऊन जाईन. बरं. बोगीच्या थाळीमध्ये पालकाचा गरगटा पण असतो. असतो का? येस सिद्धेश्वरच्या यात्रेमध्ये. येस. आणि ज्वारीच्या भाकरीपेक्षा बाजरीची भाकरी असते. म्हणजे ही सोलापूरची डेलिकसी हो म्हणता हो येईल. हो हो. पालकाचा गरगटा किंवा पालकाची पातळ भाजी मिळते म्हणजे बाकी महाराष्ट्रामध्ये, पण अशा पद्धतीचं नाही मिळत. कम्पेअर करायचं झालं तर इथे ना अशी खूप घरातली चव आहे, खूप घरातली आणि खूप सात्विक आणि खूपच चविष्ट अशी चव आहे. तर मला असं वाटतं की अस्सल सोलापुरी महाराष्ट्रीयन आणि सात्विक. सोलापूर म्हटलं की आपल्याला झणझणीत तिखट असं काही नाही. अशी पालकाची गरगटी भाजी आणि अशी पचडी कुठेच आपण घरी बनवत नाही. मी बाकी कुठेही खाल्लेलं नाही महाराष्ट्रामध्ये, मी इथेच खाल्ली. अगदी मी प्रामाणिकपणे सांगतो. सुरुवातीपासूनच महाराष्ट्रीयन जेवणाला सपोर्ट करावा किंवा महाराष्ट्रीयन जेवणाला आपण महत्त्व द्यावं, हाच पूर्वीपासून आमचा विचार होता आणि तोच आम्ही पुढे घेऊन जातोय. ती प्रत्येक भाजी ट्राय करायला पाहिजे, इतकी छान सवय असं मला वाटतं. म्हणजे गोड खायला पण खूप जास्त उत्सुक आहे. तर आधी पुरणपोळी आणि शेंगापोळी आलेली आहे आणि खवापोळी येते, पण मला राहत नाहीये, मी चालू करतो. म्हणजे पुरणपोळी पण म्हणजे त्यांची देण्याची क्वांटिटी भरपूर असते, मोठी असते, पण मी मुद्दाम त्यांना सांगून छोटी ठेवायला. येस, तोडावी. कस्टमायझेशन. हा, हे आत ओलं पुरण आहे. म्हणजे परत ही विदर्भ स्टाईल जी असते ना किंवा मराठवाड्याला, ती अशी आत ओलं पुरण असतं. येस, म्हणजे आपला आलू पराठा कसा असतो तसं. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोरडं पुरण असतं बऱ्याच वेळा. मला दोन्ही प्रकार आवडतात. तूप भरपूर दिलेलं आहे. पुरणपोळी खाऊन बघा. डोळे मिटतायत माझे असे, आणि त्यात मंद लाईट आहे. असा सुरेख आहे पुरणपोळी, फार भारी आहे, लय भारी. आणि पुरणपोळीचा गोडवा असं प्रॉपर वाईबला मॅच करतो तो. येस. आता शेंगापोळी. येस. खवापोळी का द्या. येस, या पद्धतीने खवापोळी पण आलेली आहे. नुसतं फटाफट. आधी शेंगापोळी ट्राय करावी. येस. कशी? बेस्ट, आत्तापर्यंतची खाल्लेली बेस्ट. म्हणजे परत दुसरं कशी कम्पेअर केली तर खूप वर. जसे कारण असे की पापुद्र आहे ना, खूप पातळ आहे, वातट नाहीये अजिबात. स्टफिंग जास्त आहे. स्टफिंग जास्त आहे आणि भाजली गेलेली शेंगदाण्याच्या आणि गुळाची चव आहे. चव येते. हो, मेल्ट झाला नाही शेंगदाण्याचा लाडू, जरा असा अख्खा फ्लॅट, पूर्ण तशीच चव येते, सुरेख. आणि हे पण टेक्स्चरवरूनच कळतं की गव्हाचा वापर केलाय, चिवट नाही. ही आहे खवापोळी. आतमधून कसं आईस्क्रीममध्ये कॅरेमल वगैरे बाहेर येतं, त्या टाईपमध्ये असं खवा असं बाहेर येतं. खवापोळी खाऊन पोळला हाताला. म्हणजे ती मला आवडली होती, पण ही खाल्ल्यावर मी विसरून गेलो ती पूर्णपणे. आणि यात तिन्ही पोळ्यांचे प्रकार, गोड पुरणपोळी, खवापोळी आणि शेंगापोळी. आणि प्रत्येक घासानुसार असं वाटतं की आता पहिला पुरणपोळी खाल्ली, नंतर शेंगापोळी खाल्ली आणि नंतर खवापोळी खाल्ली की गोडवा असा वेगळा आहे, असा मिक्स होत नाहीये की पुरणपोळीचा गोडवा खवामध्ये लागतोय किंवा खव्याचा गोडवा ह्याच्यामध्ये शेंगापोळीमध्ये लागतो, असं नाहीये. म्हणजे सोलापूर किती वेळा प्रेमात पडणार असं मला वाटतं, नाही का? म्हणजे प्रत्येक पदार्थ नाश्ता म्हणू नका, संध्याकाळचं स्ट्रीट फूड म्हणू नका, भजा म्हणू नका, जेवण म्हणू नका, अप्रतिम. म्हणजे म्हणायचं म्हणून बोलतच नाही मी. आणि परत सोलापूर, मराठवाडा म्हणलं की लोक नाही का तिखट जा. काय सात्विक चव आहे, इतकी सात्विक चव आहे आणि तरीही प्रचंड चविष्ट. आणि मला असं वाटतं हेल्दी सुद्धा. म्हणजे पचडी इतकी सुंदर बनवली आहे, बेस्ट. धन्यवाद दोस्ता, येस, प्रीतीला आणल्याबद्दल.
मी म्हणजे इतक्या ठिकाणी मी थाळ्या आणि मराठमोळे पदार्थ खाल्लेत, पण सोलापूरचा जर अस्सल फ्लेवर तुम्हाला ट्राय करायचा असेल तर नक्की प्रीतीला या. 100 नाही 1000% रेकमेंड करेन. थँक्यू शुभम. म्हणजे एकदम सोलापुरी चवीचं जे काय जेवायला घातलंय आणि दोन्ही स्पॉट म्हणजे निसर्ग छान होता, प्रीतीही छान होता, पण प्रीतीचा इम्पॅक्ट जास्त राहिला कारण खूपच मराठमोळी आणि सोलापुरी स्टाईलची चव. येस बरोबर. मनसोक्त जेवलंय बरं का, तुडुंब जेवलंय. आता तू मनसोक्त जेवलाय पण आता गोड एवढं खाल्लेलं आहे असं झुलतोय माहिती आहे का? हा, म्हणजे, असं होतंय लिटरली असं. म्हणतात ना, उसनं अवसान आणून बोलतोय मी आता. म्हणजे असं झालेलं आहे. खवापोळी सुस्तावलेले पुरणपोळी आहेत. चढायला लागलेली आहे. येस. पण चढायला लागले ऑलरेडी असं नशेत आहे, 7व्या आसमानमध्ये मी असं ढगात आहे. पण छान गोष्ट मला अशी वाटते की आपण म्हणतो की परत म्हणजे काय पोळी भाजी तर सेम असणार आहे, तर सोलापुरी चव पूर्णपणे वेगळी घरगुती आहे. चव. घरगुती सोलापुरी चव Yes. खऱ्या अर्थाने अनुभवली. कोल्हापूरला ती वेगळी आहे, साताऱ्याला वेगळी आहे, प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगळी आहे. आणि सोलापुरी स्टाईल चव आणि तितकंच सात्विक सुद्धा जेवलेलो आहे आपण. स्टाईल मसाले, परत त्यानंतर अँबियन्स, जसं की Ambience. म्हणाले की बाबा आम्ही तर घरगुती वातावरण तयार केलेलं आहे बरोबर. त्या टाईपचं. शेंगदाण्याचा जो वापर आहे शेंगदाण्याचा, छान yes. पद्धतीने. वा, असा शेंगदाण्याचा वापर नाही, असा आडवा हात आहे शेंगदाण्याचा डायरेक्ट सोलापुरात. कम्प्लिटली. शेंगदाण्याशिवाय बोलत नाही तिथे. पण छान म्हणजे तो शेंगदाणा म्हणजे सगळीकडे असं उगाचच बाबा कंटाळा शेंगदाण्याचा असं होत नाही. बिनकामाचा उगा वापरला असा नाहीये. म्हणजे एवढा प्रत्येक भाजीत शेंगदाणा असून सुद्धा परत मी yes. शेंगदाणा चटणी घेत होतो. हा. इतकी छान चव त्याला होती. थँक्यू. असेच आपण इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येत राहू. तुमचे रेकमेंडेशन सांगत राहा. आणि शुभम, तुम्हाला परत परत हवा आहेस सोलापूरला Yes. आलो की तू आहेस तुझीच हवा आहे सोलापूर. येस. भेटूयात पुढच्या बुधवारी. तोपर्यंत हॅपी जर्नी. बाय बाय.